नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते। आज आपण 7 ते 4 टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत। खूप सुंदर रांगोळी आहे। वरचे 4 टिपक्याला आपल्याला 2 बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि आजूबाजूला 2 बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला 2 बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे रंग कोणतेही घेऊ शकता। मी डार्क निळा रंग घेतलेला आहे आणि आता प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला डार्क निळा रंग भरून तयार करून घेऊया। चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा। व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा। चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया। आता प्रत्येक बॉक्समधला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता मधी सेंटरमध्ये मी क्रॉसमध्ये दोन्ही बाजूला रेष ओढलेला आहे। त्यानंतर मधी सेंटरमध्ये एक आडवा रेष ओढलेला आहे। त्यानंतर वरच्या बाजूला ट्रायंगल शेपने वरच्या टिपक्यांना जोडून घेत आहे आणि आपला एक फुलाचा आकार तयार झालेला आहे। आणि आता ह्याच्या आतमध्ये मी लाल रंग भरून घेत आहे आणि पूर्णपणे आपण लाल रंग भरून तयार करून घेऊया। अगदी साधी सोपी रांगोळी आहे। दररोज आपल्याला दाराबाहेर काढण्यासाठी खूप सुंदर रांगोळी आहे आणि पूर्णपणे तयार झाल्यानंतर बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि खूप सोपी सुंदर सुरेख रांगोळी आहे। ज्यांना काढता येत नाही त्या लोकसुद्धा आरामात ही रांगोळी काढू शकतात। खूप सुंदर रांगोळी आहे। चला आता पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे। त्यानंतर आता आपल्याला आपला निळा रंग आपण रंग भरून घेतलेला आहे। निळा रंगला आपण हे फुलांच्या दोन्ही आजूबाजूला आपल्याला हाफ सर्कल आकाराने जोडून घ्यायचं आहे आणि आता मध्ये सेंटरमध्ये मी एक टिपके ठेवून रेष ओढून घेतलेला आहे आणि आता आपला फुला तयार झालेला आहे। त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला दोन्ही फुलांच्या पाकळ्यांचा आपला मध्ये वरच्या बाजूला बॉक्सला आपल्याला जोडून घ्यायचं आहे। आजूबाजूला हाफ सर्कल आकाराने प्रत्येक बाजूचा आपला जोडून तयार झालेला आहे। त्यानंतर आपण त्याच्या आतमध्ये हिरवा रंग भरून तयार करून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता। मी हिरवा रंग घेतलेला आहे। चला आता पूर्णपणे आपला हिरवा रंग भरून तयार झालेला आहे। त्यानंतर आपण दोन्ही बॉक्सच्या मध्ये सेंटरमध्ये आपल्याला एक छान सुंदर पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक बाजूला आपण पानाचे आकार तयार करून घेऊया आणि अशाच प्रकारे आपल्याला प्रत्येक बाजूचा पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्या आतमध्ये पिवळा रंग भरून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता। मी पिवळा रंग भरून घेतलेला आहे। चला आता पूर्णपणे आपण पिवळा रंग भरून तयार करून घेऊया।
चला आता प्रत्येक बाजूचा आपला पिवळा रंग भरून तयार झालेला आहे। त्यानंतर हिरव्या रंगाच्या बॉक्समध्ये मी 3 ठिपके ठेवलेले आहे पांढऱ्या रंगाचे आणि थोडंसं प्रेस करून घेत आहे। आणि प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला असंच प्रकारे 3 ठिपके ठेवून थोडंसं बोटाची साहाय्याने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे। आणि आता ह्याच्यानंतर आपण निळ्या रंगाचे बॉक्स काढून घेतलेला आहे। त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला 3 पाकळ्यांचं अगदी छोटंसं आपल्याला पानं काढून घ्यायचं आहे, फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहे। 3 फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहे। त्यानंतर त्याच्या आतमध्ये गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। चला आता पूर्णपणे आपण तयार करून घेऊया। चला आता पूर्णपणे आपलं रांगोळी तयार झालेला आहे। कशी वाटली तुम्हाला, आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा। थँक्यू, बाय बाय।